चला नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. मी आपल्यासमोर आज घेऊन आलो आहे पाठ क्रमांक 1 त्याचा दुसरा व्हिडिओ. पहिल्या व्हिडिओमध्ये पाठ क्रमांक 1 त्याचं नाव कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवांची लक्षणे. आणि आपण पहिली जी तासिका आहे त्याच्यामध्ये आपण सजीवांची काही लक्षणे अभ्यासलेलो आहे. आता हा दुसरा व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण जी बाकीची उर्वरित जी सजीवांची जी लक्षणे आहेत तर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये काय काय पाहिलं होतं, ग्रोथ पाहिलं होतं. त्याच्यानंतर रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली, ग्रोथ म्हणजे वाढ, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली म्हणजे काय चेतना प्रतिसाद. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं की एक्सक्रिएशन हा सुद्धा काय आहे वनस्पतीचं एक महत्त्वाचं लक्षण आहे की ते आपण त्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावर सविस्तर चर्चा केलेली होती. आणि आज आपण जे आहे नवीन मुद्द्याला आपण घेतो आहे. त्याच्यानंतर जो चौथा मुद्दा आहे, पहिला आपण काय बघितलं होतं की ग्रोथ जी आहे, ग्रोथ म्हणजे वाढ, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आता आपण समजा मुवमेंट बघितली होती. मुवमेंट आज पाहू आपण. मुवमेंट नव्हतं, दुसरं काय होतं रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली हा म्हणजे चेतना प्रतिसाद, चेतना क्षमता, ज्याला चेतना क्षमता किंवा चेतना प्रतिसाद असं आपण म्हणू. तिसरा आपण मुद्दा बघितलेला होता एक्सक्रिएशन म्हणजे जे सजीव असतात ते एक्सक्रिएशन म्हणजेच काय उत्सर्जन. हे आपण एवढे 3 मुद्दे अभ्यासलेले होते. आणि आता आपण याच्यात काही माहिती जी आहे सजीव कशाला म्हणायचं, कोणाला म्हणायचं, या सर्व गोष्टीवर आपण चर्चा केलेली होती. तर आज आपण जो चौथा मुद्दा आहे की सजीवांच्या लक्षणामधला जो चौथा मुद्दा आहे हे आपण 1, 2 आणि 3 हे आपण अभ्यासलेला आहे. तर रिप्रोडक्शन हा जो मुद्दा आहे, रिप्रोडक्शन म्हणजेच काय प्रजोत्पादन. सजीवांचा जो चौथा लक्षण आहे ते रिप्रोड्यूस करू शकतात. तर आपण मागच्या याच्यामध्ये तासिकेमध्ये रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली या भागावर होतो. रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली म्हणजेच काय की चेतना क्षमता हे आपण बघितलेलं होतं. त्याचे काही उदाहरण बघितलेलं होतं मायमोसा प्लांट. आता रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलीमध्ये मायमोसा प्लांट याच्यासाठी की जे लाजरीचं जे झाड असते त्या लाजरीच्या झाडाला समजा जर तुम्ही तिची जी पानं असतात ती काय असतात उघडी असतात म्हणजे ओपन झालेली असतात. आणि जसं त्याला कोणत्याही प्रकारचं व्हायब्रेशन किंवा थोडंसं टच समजा जर त्या प्लांटला समजा जर आपण केलं तर त्याची पानंही झाकली जातात. तर तो सुद्धा काय आहे रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलीचा उदाहरण आहे. अजून एक आपण आज या मुद्द्यावर जास्त फोकस करणार आहोत म्हणजे रिप्रोडक्शन. तर जे वनस्पती असतात ते काय करू शकतात, प्रजोत्पादन करू शकतात, रिप्रोडक्शन करू शकतात. जसं उदाहरणामध्ये की जे प्राणी आहेत ते आपल्यासारखं म्हणजेच काय स्वतःसारखं दुसरा जीव निर्माण करू शकतात. जसं मांजर आहे तर मांजरीचं पिल्लू असतं, कुत्रा आहे कुत्र्याचं पिल्लू असतं, गाय तर गायचं वासरू असतं, वाघ आहे तर वाघाचं काय असतं कब असतं. जसंच मनुष्य आहे तर मनुष्याचे छोटी बाळ असतात. तर हे झालं प्राण्यांमधलं प्रजोत्पादन. तर आता फक्त प्राणीच प्रजोत्पादन करतात काय, त्यांच्या प्रजोत्पादनाच्या ज्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या आहेत, त्या आपण सविस्तर घेऊया. रिप्रोडक्शनमध्ये प्लांट्स आणि ॲनिमल्स ह्या दोघांमध्ये ह्या दोघांमध्ये प्रजोत्पादन होत असते. आता ॲनिमल्सचं मी तुम्हाला सांगून दिलं की काय करतात की त्यांचं जे ॲनिमल्सचं जे असते यंग जे असतात ते आपल्याला पाहायला मिळतात. घोड्याचं असेल तर घोड्याचं जे छोटं असेल आपलं ज्याला आपण काप, त्याला घोड्याच्या याला आपण काप म्हणतात. त्याच्यानंतर मांजरीच्या पिल्लूला किटन म्हणतात. त्याच्यानंतर कुत्र्याच्या पिल्लूला पपी म्हणतात. असे असंख्य उदाहरण आपण जे आहे ते पाहू शकतो. पण प्लांट्समध्ये मग कसं होते, तर मग मला सांगा प्लांट्स आपल्यासारखं दुसरा प्लांट्स निर्माण करत नाही का, तर नाही, प्लांट्स आपल्यासारखं दुसरा प्लांट निर्माण करतात. आणि जसं उदाहरणामध्ये प्लांट्समध्ये बघा जसं मँगो ट्री आहे तर मँगो ट्रीमध्ये काय आंब्याचे जे असतात सीड त्याच्यापासून काय तयार होतं, दुसरं आंब्याचं झाड तयार होत असतं. त्याच्यानंतर निम ट्री असेल तर निंबाच्या झाडापासून दुसरं निंबोण्यापासून काय होतं, सीडपासून दुसरं निंबाचं झाड तयार होत असतं. तर काय म्हणजे जे फळं असतात त्या फळांमधून सुद्धा काय होतं बियांद्वारे काय होत असते दुसरा जो आहे तो झाड किंवा दुसरा वनस्पती निर्माण जो आहे तो होत असतो. तर हेच काय ही क्षमता म्हणजे काय प्रजोत्पादन करण्याची क्षमता हे प्लांट्स आणि ॲनिमल्स यांच्यामध्ये असते हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता ते कशा पद्धतीने रिप्रोड्यूस करतात ते आपण सविस्तर या पाठामध्ये पाहूया. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बघा, एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस अनदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईक इटसेल्फ. स्वतःसारखा दुसरा. इथे दिला ॲनिमल्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम
प्रोड्यूस लिव्हिंग थिंग्स लाईक इट सेल्फ, स्वतःसारखा, लाईक इट सेल्फ, स्वतःसारखा जीव. म्हणजे काही त्याच्यामध्ये जे तुमची लक्षणं किंवा त्याचे जे दिसणे, त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर ते त्याच्यासारखे दिसणार. साप असेल तर तो सापासारखाच होईल. समजा जर एखादा वाघ असेल तर ते वाघाचा जो पिल्लू तो वाघासारखाच येईल, त्याच्यामध्ये ते गुणधर्म तसेच दिसतील, तर कॅरेक्टर्स त्याच्यासारखे असतील. सो असे सजीव जे स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करू शकतात, याच प्रक्रियेला आपण काय म्हटलेलं आहे, रिप्रोडक्शन म्हटलेलं आहे. रिप्रोडक्शन. सो सच प्रोसेस, याच प्रोसेसला रिप्रोडक्शन असं म्हटलेलं आहे. इथे काही उदाहरण दिलेले आहे. आता याच्यामध्ये स्वतःसारखा जीव निर्माण करतात म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की ॲनिमल्स जे असतात, जे ओव्हिपोरस आणि विव्हिपोरस आपण ॲनिमल म्हणतो. तर आता ओव्हिपोरस म्हणजे काय आणि विव्हिपोरस म्हणजे काय, तर आता आपल्याला हे बघायचं आहे. सध्या मी प्लांट्सला मिटवतो आणि ॲनिमल्सच्या बाबतीमध्ये थोडीशी माहिती देतो तुम्हाला, ठीक आहे, की ॲनिमल्स कशा पद्धतीने रिप्रोड्यूस करतात. जसं बघा ॲनिमल्स, तर ॲनिमल्समध्ये 2 प्रकार, अजूनही भरपूर सारे प्रकार आहेत, ते तुम्हाला आता 6व्या वर्गामध्ये सांगण्याची गरज नाही आहे. प्राण्यांचं वर्गीकरण जे असते त्या प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. तर क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स हा जो टॉपिक आहे आपण 7व्या वर्गामध्ये तुम्हाला सांगणार आहोत. पण थोडक्यात तुम्हाला माहिती सांगून देतो की ॲनिमल्सचे 2 प्रकारे जे आहे त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत असते. एक असते सेक्सुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं असते असेक्सुअल रिप्रोडक्शन. तर हा भाग जो आहे हा आता सध्या राहू द्या, कारण की हा तुझा डीप भाग आहे. पण 2 पद्धतीने यांच्यामध्ये काय होत असते, रिप्रोडक्शन होत असते. तर सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये याच्यामध्ये काय प्राणी असतात, मॅमल्स जे असतात. आपण मॅमल्स कशाला म्हणतात, तर मॅमल्स जे असतात ते सस्तन प्राणी आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो, सस्तन प्राणी. म्हणजेच काय, जे प्राणी, ज्या प्राण्यांमध्ये 2 गट असतात, एक असते मेल आणि दुसरा असतो फिमेल. तर हे काय करतात, सरळ पिल्लांना जन्म देतात. म्हणजे एक काय असते की एक मेल जो असतो आणि फिमेल जे असते, फिमेलच्या ओममध्ये काय असते, त्या बाळाची किंवा त्या पिल्लूची वाढ होत असते. त्याच्यामध्ये सर्व प्राणी आले जे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं ते. तर ते काय असते की त्यांच्या याच्यामध्ये ज्या गर्भाशयामध्ये त्या पिलाची वाढ होत असते आणि तो मग सरळ तो जन्माला येतो. काही त्याचा कालावधी असतो त्याच्यानंतर. आणि या पद्धतीने काय असते की सेक्सुअल रिप्रोडक्शन मधून हा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो की सस्तन प्राण्यांचा प्रकार असतो. दुसरा जे असतात ते ओव्हिपोरस. ओव्हिपोरस म्हणजे काय, की जे अंडे देणारे असतात. म्हणजे अंडे पूर्वी होतात आणि अंड्याच्या नंतर मग त्यांना जी त्याची जी फिमेल असते, जी मादा असते, ती काय करते, त्याला ऊब देते आणि त्या अंड्यातून मग तो पिल्लू बाहेर निघतो. तर अंडज प्राणी आपण त्याला म्हणू, अंडज प्राणी. आणि या मॅमल्सला दुसरं नाव आहे विव्हिपोरस. याला तुम्ही विव्हिपोरस ॲनिमल्स असं म्हणू शकता. तर मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी जो ह्या प्रकारामध्ये मोडतो. आणि ओव्हिपोरस म्हणजे काय, अंडज प्राणी, ठीक आहे. म्हणजे अंडे देतात आणि अंड्यांमधून काय निघते. तर या पद्धतीने काय असते, ॲनिमल्स म्हणजे प्रजोत्पादन होत असते. तसंच प्लांट्समध्ये पण सुद्धा सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन असं 2 पद्धतीने होत असते. ते त्याच्यामध्ये काय होत असते की त्याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आलं, त्याच्यानंतर बडिंग आलं. हा जो भाग आहे खूप डीप आहे, तो 7व्या वर्गामध्ये तुम्हाला आहे. पण आता तुम्हाला फक्त थोडक्यात माहिती व्हायला पाहिजे की रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होतं. स्वतःसारखा जीव निर्माण करतात, अंडज प्राणी असतात, काही जरायुज प्राणी असतात, ठीक आहे. यालाच विव्हिपोरसला जरायुज म्हणतात, जरायुज प्राणी, ठीक आहे. काही प्राणी मग त्याच्यामध्ये अजून क्लासिफिकेशन आहे, पाण्यात राहणारे, सरपटणारे, त्याच्यानंतर पाण्यात आणि याच्यात राहणारी सर्व गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तर त्या प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये पण ॲनिमल्समध्ये 2 प्रकारचा रिप्रोडक्शन आढळतो. एक म्हणजे काय, सेक्सुअल रिप्रोडक्शन, दुसरा म्हणजे असेक्सुअल रिप्रोडक्शन. हा असेक्सुअल रिप्रोडक्शन हा खूप रेअर आहे प्राण्यांमध्ये. तर तो जो काही खूप डीप भाग आहे. पण हे तुम्हाला सांगितलं की जे सस्तन प्राणी म्हणजे जी पिलांना जी आई आहे किंवा जी मादा आहे, जी फिमेल आहे, ती जन्म झाल्याबरोबर आपल्या जे त्याला दूध पाजते, अशा प्राण्यांना आपण काय म्हणतो, मॅमल्स सस्तन प्राणी म्हणतो. आणि हे सरळ बाळाला जन्म देते. आणि ओव्हिपोरस म्हणजे काय, अंडज प्राणी हे पहिले अंडे देतात आणि त्याच्यातून मग नवीन जीव निर्माण होते. चला, तुम्हाला संकल्पना रिप्रोडक्शनची समजली आहे. चला पुढे जाऊया. त्याच पद्धतीने आता काय होत असते की जे प्लांट्स असतात, प्लांट्स याच्यामध्ये पण 2 भागात होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरा म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन. याच्यामध्ये पण होत असते. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन
याच्यामध्ये पण प्लांट्समध्ये पण होत असते आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन पण होत असते. तर बघा तुम्ही काही उदाहरण आहे, तो खूप डीपमध्ये जायची गरज नाही आहे. खूप सारे उदाहरण आहे की याच्यामध्ये मेल गॅमेट्स, फिमेल गॅमेट्स असे शब्द तुम्हाला ऐकायला मिळतील. ठीक आहे, मेल गॅमेट्स मी थोडक्यात सांगतो. जे पार्ट्स आहे ना त्याच्यात सेक्शुअल रिप्रोडक्शनचे पार्ट्स आहेत. मेल गॅमेट, त्याच्यानंतर फिमेल गॅमेट, मेल गॅमेट्स, फिमेल गॅमेट्स. ठीक आहे, एंड्रोसियम, गायनोसियम. हे फक्त मी तुम्हाला हे काय असते नंतर सांगेन. फक्त आता याच्यामध्ये एंड्रोसियम हा मेल पार्ट असतो, गायनोसियम हा फिमेल पार्ट असतो फुलांमध्ये. ठीक आहे, आता त्याच्यानंतर स्पोर, त्याच्यानंतर असे असंख्य ओव्हरी. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, ह्या सर्व गोष्टी, स्टाईल, स्टिग्मा, हे सर्व असे शब्द तुम्हाला ऐकायला मिळतील. हे सर्व सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये होत असते. आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पण आता हाही सुद्धा एक डीप भाग आहे. हा मी आता हे अशा पद्धतीने खूप डीप मध्ये जायची गरज नाही आहे, तुम्हाला बरोबर आहे. आता मी तुम्हाला एक डायग्राम पाठवणार आहे, मी स्वतः काढलेली आहे थोड्यावर. ती डायग्राम मी तुम्हाला पाठवतो की सीड जर्मिनेशन कसं होत असते. आता सीड जर्मिनेशन म्हणजे काय की तुम्हाला सांगितलं आता थोड्या वेळापूर्वी की एक समजा जर वनस्पती असेल, त्याला फळ लागलं असेल, तर त्या फळाच्या ज्या बी असतो त्या बी मधून दुसऱ्या वनस्पतीची निर्मिती होते. समजा जर तो मातीच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, तो पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, त्याला चांगलं पोषक वातावरण मिळालं, तर दुसरा प्लांट त्या ठिकाणी निर्माण होतो. तर तो दुसरा प्लांट निर्माण झाला की त्याची वाढ होते आणि तो स्वतःसारखाच आपला दुसरा एक झाड निर्माण होतो, एक वृक्ष निर्माण होतो. तर ते सीड जर्मिनेशन या प्रोसेसमुळे होत असते. तर सीड जर्मिनेशनचे पण जसं आहे, सीड जर्मिनेशन म्हणजे बीजांचं अंकुरण पावणे, बीज अंकुरण पावणे. जसं तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं की एखादा सीड समजा जर पाण्याच्या मातीच्या कॉन्टॅक्टमध्ये अंकुर येतो, प्लुमोल आणि रेडिकल, हे आपण शिकलो पहिल्या याच्या लेसनमध्ये, पहिल्या आपण व्हिडिओमध्ये. तर हे तुम्हाला समजलेलं असेल. असं चांगल्याने रिप्रोडक्शन जी असते ती प्रजोत्पादक या पद्धतीने होत असते. आणि याच्यामध्ये दोन्ही प्रकार असतात, सेक्सुअल, असेक्सुअल. प्लांट्समध्ये सेक्सुअल आणि असेक्सुअल असतात. ठीक आहे, तर मी हा मिटवतो आहे. मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी, ओव्हिपोरस म्हणजे अंडज, म्हणजे अंडे देतात. आता त्याचे अंडे देणारे कोण आहेत? स्नेक आहे, काही बर्ड्स आहेत, काही रेप्टाईल्स प्राणी आहेत जे अंडे देत असतात. ठीक आहे, याच्यामध्ये पण असे प्राणी आहेत की जे आपण त्याच्या डिटेलमध्ये पाहू. ठीक आहे, तर हे सर्व आपल्याला तुम्हाला कळलं असेल. मिटवतो आहे मी आता. एकदा व्हिडिओ चेक करतो. त्या दिवशी व्हिडिओ बंद झालेला होता, पुन्हा एकदा पाहतो, व्हिडिओ चेक करतो सुरू आहे की नाही. बघा याच्यात some animals directly give birth to young ones, some organisms even grow whole new organism to just small part of their body. Most plants reproduce their seeds. जास्तीत जास्त जे झाड असतात ते बिया त्यांना असतात, त्याच्या फळातून इनसाइड द सीड देर इज अ सीडलिंग, त्याच्यातून एक कोंब निघतो. सीड ग्रोस इनटू स्मॉल लीव्स अँड रूट्स, त्याच्यातून मग जे मुळं आहेत, जे त्या दिवशीची डायग्राम मी काढलेली होती, बघा अशी डायग्राम काढलेली होती. एक खाली भाग आलेला होता आणि एक वर गेलेला होता. असा इथे काय असतं, पाणी येतात, या बाजूला काय येतात, रूट्स निर्माण होतं. तर काय याला नाव होतं रॅडिकल, आणि इकडे काय नाव होतं, प्लुमोल. ठीक आहे, हे या पद्धतीने जे दोन असतात तर त्याला सीडलिंग असं म्हणतात. तर सीड ग्रोज इनटू स्मॉल लीव्स, व्हेन द सीड इज प्लांटेड इनटू ग्रोज इनटू न्यू प्लांट, द प्रोसेस इज कॉल्ड जर्मिनेशन. जेव्हा याच्यातून नवीन जो प्लांट निर्माण होतो या प्रोसेसला जर्मिनेशन असं म्हणतात. जर्मिनेशन, जर्मिनेशन म्हणजे जर्मिनेशन ऑफ सीड, म्हणजे बीज अंकुरणे. बीज अंकुरणे कोणते दोन भाग, रॅडिकल हा काय बनतो, मग स्टेम बनतो. प्लुमोल काय बनतात, मग रूट्स बनतात. काय बनतात, रूट्स बनतात. ठीक आहे, हे आपण बघितलेलंच आहे. त्याच्यानंतर याच्या बियाच्या आतमध्ये पण काय असतं, फूड स्टोरेज असतो, फूड स्टोअर असतो या ठिकाणी. आणि मग ते हळूहळू जोपर्यंत तो चांगल्या पद्धतीने मोठा होत नाही तोपर्यंत त्याला फूड प्रोव्हाइड करण्याचं काम या सीडचाच असतं. आणि हे सर्व कशामध्ये असतं, की सर्व सीड सॉईलमध्ये असलं पाहिजे. ठीक आहे, आणि वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये असलं पाहिजे, तेव्हाच होते. आणि याला काय मिळालं पाहिजे, क्लायमेट. क्लायमेट म्हणजे काय, चांगला हवामान मिळाला पाहिजे. हवामान व्यवस्थित असलं पाहिजे, उष्ण हवामान असलं पाहिजे, अति उष्ण नाही, दमट उष्ण. आणि पावसाच्या दिवसामध्ये आपण जे काही झाडाच्या खाली आपण समजा जर गेलो तर त्याचे छोटे 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 जे सीड आहेत त्याला अंकुर आलेले आपल्याला दिसतात. त्याच प्रोसेसला जर्मिनेशन असं म्हणतात. द सीडलिंग नीड्स फूड फॉर ग्रोथ, द फूड इज स्टोअर्ड इनसाइड द सीड. याच्यामध्ये फूड स्टोअर असतो. इफ यू लुक अ सीड लाईक अ बिकम ऑर पीस
बीन्स ऑर पीज दे हॅव टू हॅव्स. तर त्याला दोन, त्या काल मी 7व्या वर्गाला हाच भाग शिकवला की समजा जर कोणताही काही बी असतात ज्याला दोन भागामध्ये त्याची डिवाइड होत असते. बघा कोणता, द हॅव्स कंटेन्स द फूड फॉर द ग्रोईंग सीड. द सीड्स हॅव ग्रेन्स लाईक बीट जो आर ऑल्सो कंटेन सच स्टोअर्ड फूड. तर बीज अंकुरणामध्ये बीजाचे जे आहे ते दोन प्रकारचे विभाजन केलेलं आहे. एक म्हणजे असे बीज ज्यांना आपण समजा जर तोडलं किंवा त्यांचं त्याला प्रेशर केलं, थोडंसं तोडण्याचा प्रयत्न केला तर ते दोन भागामध्ये डिवाइड होत असतात. जसं उदाहरणामध्ये तुरीचा दाणा आहे, ठीक आहे, तुरीचा दाणा जे आपण ज्याला तूरडाळ म्हणतो. त्याच्यानंतर जे असते चणा, हरभरा ज्याला आपण म्हणतो हरभरा. त्याच्यानंतर तिसरा जो आहे मँगो सीड म्हणजे आंब्याची कोय जी असते, आंब्याची कोय हे जे असते. चौथं चिंच माहिती आहे, चिंचेचा जो सीड असतो, चिंचोने. हे आता मराठीमध्ये याच्यासाठी सांगत आहे, तुम्हाला तर 5व्या वर्गामध्ये सवय झालेली आहे म्हणून थोडंसं सांगतो. याला ग्राम म्हणू आपण चणा. तर आंब्याची कोय मँगो सीड है ना, मँगो सीड. आणि चिंच म्हणजे टॅमरिन सीड म्हणजे चिंचेचं. तर हे तुम्हाला सांगायचं गोष्ट अशी आहे की हे तुम्हाला थोडंसं इंग्रजीतही माहीत पाहिजे. तर हे जे जेवढे तुम्हाला उदाहरण सांगितले अजूनही आहे, अजून भरपूर आहे. सांगा कोणकोणते आहेत की जे दोन भागामध्ये तुम्ही डिवाइड होताना बघितलेलं आहे. असे कोणत्या सीड आहेत. करंजी सीड आहे. करंजीचं जे फळ असतं, जे बी असते त्याला करंजीचं जो आहे बी, तो तुम्हाला दोन भागामध्ये डिवाइड होताना दिसेल. आणि बहुतेक प्लांट जे असतात त्याचे जे बी असतात ते दोन भागामध्ये डिवाइड होत असतात. आणि जसं त्याच्यानंतर तुमची जी पोपट असते ती पण असे असंख्य उदाहरण तुम्हाला सांगता येतील. हे सर्व जे आहेत दोन हॅव्स असतात. त्याला काय असतात, दोन म्हणजे टू हॅव्स. विचार बघा, टू हॅव्स. तर याच्यामध्येच काय असते की ह्या पद्धतीचे जे सीड आहे ज्याला रेडिकली तुडवून येते ते याला या पद्धतीने येत असते, ठीक आहे. तर तुरीचा दाणा, हरभरा, आंब्याची कोय, चिंच, करंजी, पोपट असे असंख्य उदाहरण तुम्ही बघितलं. तर टू हॅव्स असतात, दोन भागामध्ये येतात. तर याला एक दुसरा शब्द पण वापरतात, ज्याला जो नाव आहे डायकॉटिलिडॉन्स म्हणजे द्विदल वनस्पती असं म्हणता येईल. आणि याच्यामध्ये जो आहे त्या पुढचा प्रकार आढळतो. हे जर्मिनेशन ऑफ सीड आहे, खूप घेतलेलं आहे डिटेल तुम्हाला. चला पुढचा मुद्दा बघू. स्पाउटिंग अँड जर्मिनेशन आर द ब्रिंगिंग स्टेजेस ऑफ प्लांट्स ग्रोथ फॉर द सीड जर्मिनेशन अँड कंटेंट ग्रोथ ऑफ द प्लांट्स. इट्स नीड सनलाईट, मॉइश्चर अँड फ्रेश एअर इन द सराउंडिंग. आता याला काय लागेल तर एखाद्या सीडला मी तुम्हाला सांगितलं आताची क्लायमेट म्हणजे हवामान, फ्रेश एअर, मॉइश्चर, सनलाईट. काय लागेल, सनलाईट पण लागेल, बरोबर. बिना सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेशिवाय बीजाला अंकुरण येत नाही. क्लायमेट पण पाहिजे, त्याला सॉईल पण पाहिजे, वॉटर पण पाहिजे. आणि फ्रेश काय म्हणतात, फ्रेश एअर. अजून एक भाग फ्रेश एअर म्हणजे एकदम स्वच्छ हवा, ती पण लागेल. ऑब्झर्व द प्रोसेस सीड यूज टू होम द मेक चिक पीस, मोड बीन्स ज्याला मटकी म्हणतो, मूग, बीन्स स्प्राउट जे असतात, जे आपण जे सकाळी नाही का बहुतेक लोक त्याच्या नाश्त्यामध्ये वापर करतात. जे कोंब आलेलं, अंकुर आलेलं मूग असेल, मटकी असेल, जे सकाळी काय करतात ब्रेकफास्टमध्ये खातात, खाली पोट पण खातात. तर ते आपल्या शरीरासाठी खूपच जास्त उपयुक्त असते आणि ते आपण खाल्लं पाहिजे. तर त्यांचा शब्द जर ऑब्झर्वेशन केलं आपण तर ते आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल. त्याला फाइंड आउट द इन्फॉर्मेशन अबाउट द सॅपलिंग्स ऑफ प्लांट्स लाईक रोजेस, जॅस्मिन आर प्रिपेड, दे आर ग्रो इन सम सॅपलिंग. जसं हिबिस्कस आहे किंवा मग रोज आहे, याचे सुद्धा तुम्ही काय करा, ऑब्झर्व करा की यांचं जे आहे जर्मिनेशन कशा पद्धतीने होते. आता तुम्हाला म्हटलं की एखादं गुलाबाचं गुलाबाला तर फळं नाही आहेत, फुलं नाही आहेत, फुलं गुलाबाला फुलं येतात, फळं तर नाही दिसत, खूप मोठा वृक्ष होत नाही. तर मग त्याचं रिप्रोडक्शन जे होतं ते शाकीय प्रजनन जे आपण त्याला म्हणतो त्याच्याने ते होत असते की एका गुलाबाचे काय करायचं असते, ते गुलाबाला त्याची फांदी कापतात आणि ते मग पुन्हा जमिनीत लावतात. तर त्याच्या पार्ट्सद्वारे त्याचं काय होत असते, रिप्रोडक्शन होत असते. तर हे जर्मिनेशन ऑफ सीड आपण या ठिकाणी हा मुद्दा बघितलेला आहे, तुम्हाला कळलेलं असेल. आता याच्यामध्ये
एक टॉर्टाईजचं चित्र तुम्हाला दिसतो आहे, मी तुम्हाला दाखवून देतो जर्मिनेशन ऑफ सीड. याची मी खूप सुंदर आकृती तुम्हाला फळ्यावर काढलेली दाखवतोय. मी थोडा जवळ येऊ द्या कॅमेऱ्याचा. बघा, हे पुस्तक आहे तुमची. या पुस्तकामध्ये टॉर्टाईज दिसतोय. हा पूर्ण जो आहे भाग तुम्ही वाचून काढायचा. ठीक आहे. की आता तुम्ही असं ऐकलं असेल की जो समुद्र किनारा आहे, तर कासव जास्तीत जास्त समुद्र किनाऱ्यात राहतात, समुद्रात राहतात, जास्त प्रमाणात आपल्या इकडे आढळतात. तर बघा, जे प्रवासी कासव असतात ते काय होतात की ते प्रवास करून समुद्राच्या किनाऱ्यावर येतात. त्या समुद्राच्या किनाऱ्यावर जी वाळू असते त्या वाळूच्या आतमध्ये ती अंडी देतात आणि मग कालांतराने त्या अंडीतून काय होतात ते छोटे छोटे कासव बाहेर येत असतात. तर त्यांचं जे मायग्रेशन, याला आपण मायग्रेशन पण म्हणू, आणि एवढ्या दूरचा प्रवास करून येतात आणि ते छोटी छोटी पिल्ले बाहेर येतात आणि मग काय होतं की समुद्राच्या पाण्याची जी वाढ होती त्याच्यात ते वाहून निघून जातात. अशा पद्धतीने कासव काय देतो, अंडी देत असतो. आता बघा, मी याला फास्टमध्ये वाचतो. इन मेनी प्लेसेस देर आर लॉंग स्ट्रेचेस ऑफ सँड्स अलॉंग द सी शोर ऑन सम बीचेस इन द कोकण रिजन. म्हणजे जे आपला कोकणी भाग आहे, म्हणजे महाराष्ट्राचा जो कोकण क्षेत्र आहे त्या भागामध्ये सी टर्टाईल ले देअर एग्स इन सँड ड्युरिंग डिसेंबर टू मार्च. डिसेंबर आणि मार्च या दरम्यान ते त्या वाळूमध्ये काय देतात, अंडे देतात. नाउ डेज दे ऑलिव्ह रिडली स्पेसिस ऑफ सी टर्टाईल इज बिकम रेअर. आता एक कासवामध्ये पण प्रजाती आहे, त्याच्यातली प्रजाती आहे, त्याचं नाव दिलेलं आहे ऑलिव्ह रिडली स्पेसिस. इट्स बिकम रेअर. हे कसं आहे, खूप कमी प्रमाणात आढळणारे कासव आहे, त्यांची प्रजाती आहे. द फिमेल टर्टाईल ऑफ दिस स्पेसिस डिग्स अ होल. डिग्स म्हणजे खोलला, आणि इन द सँड दे बीज lay her eggs. These eggs are usually laid in areas where the rays of the rising sun fall. जसं त्याच्यावर सूर्याचा प्रकाश पडतो. Once the hatchlings have the grown inside the eggs break open and babies come out. त्याच्यातून काय होतं की अंड फुटते आणि बेबीज बाहेर होतात. 100 of hatchlings म्हणजे खूप संख्या असते त्यांची जास्त. 100 of hatching emerge from the sea eggs almost at the same time. It is a vital for these babies to reach the sea water quickly. आणि ज्या पद्धतीने जसे ते बाहेर निघाले की समुद्राच्या पाण्यामध्ये ते काय होत असतात, जास्तीत जास्त लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात, कारण की त्यांना इतर प्राण्यांपासून पण काय असतो, धोका असतो. तर या पद्धतीने जे आहेत, आता पुढे इट्स अ ट्रुली अमेझिंग टू सी हंड्रेड्स ऑफ एग्स हॅचिंग ॲट वन्स अराउंड एरिया. तर अशा पद्धतीने एकाच वेळेला 100 हजारोच्या संख्येने आपल्याला कासव पाहायला मिळतात. तरी पण आता काही याच्यातली एक प्रजातीची सांगितलेली आहे की ऑलिव्ह रिडली स्पेसिस, हे खूप कमी झालेली रेअर आहे. जस्ट बिफोर सनराइज द ईस्टर्न स्काय बिगिन्स टू टर्न द रेडिश ह्यू. व्हेन द सनलाइट फॉल्स ऑन द surface of the sea, it starts glowing brightly. As soon as hatchlings emerge from their eggs, they immediately start moving towards the bright light, enter the water. However, since electric lights were installed near the shores and hatchlings confused by the artificial light start moving towards and the light electric lamps away from the seas. Once the local villagers realized it, they began to turn off their lights near the beach during the turtle hatching seasons. They now keep a watch to show the help the hatchlings reach to sea safely. During the time, hundreds of the villagers becomes friends of the turtles. Kasav Mitra. Some villages even celebrate the turtle festival Kasav Mitra to honor on this event. आता बघा, याच्यामध्ये मी सर्व वाचलं, त्याच्यातून अशी गोष्ट लक्षात आली की जे कासवाची जी अंडी असतात त्यांना एक उष्णता लागते, एक प्रकारचं तापमान लागतं. आता जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेला ठीक आहे, त्यावेळेला त्यांचं अंड्यांना जेवढी ऊब मिळायला पाहिजे, जेवढी उष्णता मिळायला पाहिजे तेवढी मिळते. पण काही जे लोक असतात ते काय करतात, कासवाची ती प्रजाती मिळवण्यासाठी किंवा कासवाची छोटी छोटी पिल्ले प्राप्त करण्यासाठी रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी लाईट जाळतात आणि ते लाईट जाळून मग त्या अंड्यांना उष्णता देतात आणि ते मग ते मुवमेंट सुरू करून देतात, जास्त गरमी जास्त उष्णता असल्यामुळे, आणि मग ते अंड्यातून बाहेर येतात आणि मग त्यांची जी प्रजाती ती विलुप्त होते, त्यांना पकडून घेऊन जातात. अशा पद्धतीचं तर जे कासव मित्र असतात ते कासव मित्र अशा घटना होऊ देत नाही. तिथले जे जवळपासचे जे लोक असतात, जे समुद्र किनाऱ्यावर जे त्यांची वस्ती आहे ते लोक अशा घटना होऊ देत नाही. म्हणून काही जे कासव प्रजाती ती वाचलेली आहे, उरलेली आहे. तसं प्राण्यांची तस्करी करणे हा जसा आहे माणूस करतोच आहे, प्रत्येक प्राण्यांची तस्करी यात होत आहे. तस्करी म्हणजे काय, लपवून छपून त्या प्राण्यांची शिकार करणे, त्यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पैशाच्यासाठी नेणे, या सर्व गोष्टी घडत असतात. तर आपल्याला पर्यावरणाचा विचार करायचा आहे. पर्यावरणामध्ये प्रत्येक प्राण्यांना जगण्याचा अधिकार आहे, म्हणून अशा घटना होऊ नये म्हणून कासव मित्र याच्यासाठी काम करत असतात. तर कोकण क्षेत्रामध्ये जे समुद्र किनारे आहेत त्या भागामध्ये या गोष्टी घडत असतात. चला, आता आपण किती मिनिटाचा व्हिडिओ झाला तो बघतोय. समजा जर कमी असेल वेळ तर आता आपण पुढे त्याला कंटिन्यू करू, आणि समजा जर जास्त वेळ झाला असेल तर आपण ते थांबून जाऊ.
ठीक आहे, जवळपास 31 मिनिटाचा वेळ झाला आहे, तरी पण मी हा व्हिडिओ आता पुन्हा कंटिन्यू करतो. होऊन जाऊ द्या 10 मिनिटं, थोडं लांब राहील हा व्हिडिओ, म्हणजे आपला चॅप्टर थोडं कव्हर होईल. रेस्पिरेशन याच्यानंतर आता थोडं आपण डिटेल चर्चा केली रिप्रोडक्शनच्या बाबतीमध्ये. आता पुढचा जो सजीवांचे जे लक्षण आहे ते रेस्पिरेशन, ते मिटवतो आहे मी. जो 5वा आहे जो 5वा मुद्दा आहे तो रेस्पिरेशन म्हणजे श्वसन. तर काय करतात जे प्राणी जे लिव्हिंग थिंग्स असतात त्यांना रेस्पिरेशन करतात, ते श्वसन करतात. म्हणजे काय, जसं आपण करतो, आपण आपल्यावरती उदाहरण घेऊया. आपण काय घेतो, ऑक्सिजन वायू घेतो. काय सोडतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो. म्हणजे आपण श्वास घेतो, इनहेलिंग एक्झेलिंग, म्हणजे ब्रिदिंग करतो. ब्रिदिंग हा शब्द वापरलेला आहे श्वासोच्छ्वास प्रक्रियेसाठी. तर हे सजीवांचं कोणतं लक्षण आहे, 5वं लक्षण आहे जे आपण बघतो आहे. तर जे निर्जीव वस्तू असतात त्या ह्या गोष्टी करू शकत नाही. जेवढ्या मी तुम्हाला याचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले त्याच्यातला एकही गुण निर्जीव वस्तूमध्ये असतो का? तुम्ही विचार करा, तुमच्या आजूबाजूला भरपूर साऱ्या निर्जीव वस्तू आहेत आणि त्या ह्या गोष्टी करू शकतात. श्वसन म्हणजे आता नाही करू शकत ना, तुमच्या घरचं कूलर, पंखा, टीव्ही, टेबल, जे काही निर्जीव वस्तू ते करू शकतात का? श्वसन नाही. तर हा मुद्दा आहे, आपण याच्याकडे बोलूया. भरपूर साऱ्या प्राण्यांना जगण्यासाठी ऑक्सिजन वायूची गरज असते. ऑक्सिजन वायू, ऑक्सिजन गॅस, याला O2 नी डिनोटेड करतात, याचा फॉर्म्युला आहे. आणि बहुतेक प्राण्यांना ऑर्गन्स पण दिलेले असतात जे श्वासोच्छ्वास करण्यासाठी त्यांना मदत करत असतात. ठीक आहे, तर काय असते ह्युमनमध्ये काय दिलेलं आहे श्वासोच्छ्वास करण्यासाठी? नोज दिलेली. काय दिलेली आहे? नोज. नोज म्हणजे नाक. अजून फक्त नाकच दिली आहे का? नाही. काय दिलेली आहे? श्वास नलिका दिलेली आहे. थांबा, एक दरवाजा लावून घेतोय. श्वास नलिका दिलेली असते, ज्याला आपण काय म्हणत असतो, एलिमेंटरी कॅनल जो असतो त्याला ओसोफेगस वगैरेच्या भागात असते ती जवळ. ओसोफेगस एलिमेंटरी कॅनल जे आहे ते एक म्हणजे एकमेकाच्या जवळ असतात, चिपकले, ते दिलेलं असते. अजून काय दिलेलं? लंग्स दिलेले असतात आतमध्ये, इंटरनल ऑर्गन्स समजा जर आपण बघितले तर काय दिलेलं आहे? लंग्स म्हणजे ज्याला आपण फुफ्फुस म्हणतो ते दिलेले आहे. आणि हे सर्व आपले ऑर्गन्स आहे, याच्याद्वारे म्हणजे नाकावाटे आपण काय करतो? श्वास घेतो. तसंच बहुतेक प्राण्यांना काय दिलेली? नोज दिलेली आहे. आता काही प्राणी असं असतात जे पाण्यामध्ये राहतात, जसं फ्रॉग आहे, हा बेडूक आहे, हा पाण्यात राहतो. आता पाण्यामध्ये राहणारे जे प्राणी आहे, तुम्हाला माहिती, फ्रॉग राहतो, फिश राहते. असे काही प्राणी आहेत ज्यांना श्वास घेण्यासाठी एक विशिष्ट काय दिलेले असतात? ऑर्गन्स दिलेले असतात. विशिष्ट प्रकारचे जे आहे त्यांना ऑर्गन्स दिलेले असतात, त्यांचे नाव आहेत. आता जसं फिशला काय आहे? गिल दिलेलं आहे, म्हणजेच याला काय म्हणतात आपण? कल्ले. कल्ले हा मराठीत शब्द आहे. फ्रॉग जो आहे तो 2 प्रकारे श्वास घेतो. एक म्हणजे जर तो पाण्यात असेल तर काय करेल, तो आपल्या स्किनद्वारे श्वास घेईल. आणि समजा जर तो जमिनीवर असतो तर तो काय करतो? नोजद्वारे म्हणजे लंग्सद्वारे, नोज आणि लंग्सद्वारे काय करतो? श्वासोच्छ्वास करतो. तर नोज हा आत जाण्याचा मार्ग आहे, हवा आत जाण्याचा मार्ग. तर अशा पद्धतीने सजीवांचं जे श्वसन जे आहे ते या पद्धतीने होत असते. याच प्रक्रियेला रेस्पिरेशन असं म्हणतात. काय, कोणता वायू आतमध्ये घेतला जातो? O2. आणि कोणता वायू बाहेर टाकला जातो? कार्बन डायऑक्साईड. कोणता वायू बाहेर टाकला जातो? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड म्हणजे ह्याला CO2 गॅस असं आपण म्हणतो. CO2. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड हा त्याचा फॉर्म्युला आहे, CO2. सी आणि मोठा O मोठा, तर कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे, कार्बन आणि ऑक्सिजन यांचा संयुगाने तो तयार झालेला असतो. तर द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग एनर्जी इन द बॉडी थ्रू द रिॲक्शन ऑफ ऑक्सिजन द फूड कन्झ्युम्ड बाय लिव्हिंग थिंग्स इज कॉल्ड रेस्पिरेशन. प्लांट्स आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता फक्त प्राणीचे फक्त रेस्पिरेशन करतात का? नाही. तर हे तर झालं आपण आता एनिमल्सच्या बाबतीमध्ये बोललो, पण प्लांट्स करतात का? होय, प्लांट्स पण रेस्पिरेशन करतात. तर प्लांट्स काय करतात? आपण जो CO2
वायू जो आहे तो आपण काय करतो सोडतो, तर ते फोटोसिंथेसिस रिॲक्शन आपलं अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये हा वायू त्यांना उपयोगी पडतो. तर प्लांट सुद्धा काय करतात, रेस्पिरेशन करत असतात वेगवेगळ्या स्पोअरमधून. म्हणजे प्लांट्समध्ये जे स्पोअर असतात, स्पोअर म्हणजे जे बारीक जे काय म्हणतो आपण त्याला, बारीक छिद्र असतात वनस्पतींच्या पानांवर, फुलांवर, त्यांच्याद्वारे ते काय करत असतात, जे आहे ते रेस्पिरेशन करत असतात. तर अशा पद्धतीने प्लांट्सचं पण आपण इथे उदाहरण बघितलेलं आहे. द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग एनर्जी बॉडी थ्रू द रिॲक्शन ऑफ ऑक्सिजन of the food consumed by the living thing is called respiration. Plants are living organisms. Respiration occurs within their cells too. आता ऑक्सिजन वायूची आपल्याला गरज काय असते, का आपलं शरीर जो आहे पूर्णपणे पेशीने तयार झालेलं आहे. आपलं शरीर पूर्णपणे सेल्सनी तयार झालेले आहे. सेल म्हणजे पेशी, आणि या अनेक पेशीपासून काय तयार झालेलं आहे, टिश्यू. ठीक आहे, तर टिश्यू म्हणजे ऊती. तर यांना गरज असते आपल्या ऑक्सिजनची, म्हणजे आपल्याला जगण्यासाठी, म्हणजे आपला पूर्ण शरीर याच्यावर चालतो. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, महत्त्वाच्या आहेत. तर यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, ऊर्जा निर्माण करण्यासाठी, जगण्यासाठी कशाची आवश्यकता असते, आपल्याला ऑक्सिजन वायूची आवश्यकता असते, आणि आपण ते नाकावाटे घेत असतो. तर यांच्या गरजेच्या पूर्ततेसाठी आपल्याला लंग्स दिलेले, ऑर्गन्स दिलेला आहे. लंग्समध्ये काय होतं की हवा जी आहे ती जे श्वास नलिका आहे त्याच्या वाटेत जातं. लंग्स या पद्धतीचं थोडंसं सांगून देत नाही मी की लंग्स कसे असतात. लंग्सची डायग्राम मी तुम्हाला, ती पण फोटो मी छान पद्धतीने काढलेली आहे, ड्रॉइंग काढलेली आहे छान, ते तुम्हाला पाठवतो ग्रुपवर. ठीक आहे, तर बघा एक अशा पद्धतीने आपल्याला दोन जे आहेत ते लंग्स दिलेले असतात. या पद्धतीने. तर हे लंग्स आहे. आता तुम्हाला काढता जमलं नाही, पण तुमची तुम्हाला डायग्राम जी पाठवणार आहे ती व्यवस्थित आहे. तर माणसाला काय असतात, लंग्स दिलेले आहेत दोन, याला फुफ्फुस असं म्हणतात. आणि याच्यामध्ये खूप सारे अलोलीज असतात. त्या अलोलीज जे आहे वायूची देवाणघेवाण करण्याचं काम करत असतात. तर अशा पद्धतीची रचना आहे. आणि ते रेस्पिरेशन जे आहे ते घडत असते कशामध्ये, लिव्हिंग थिंग्समध्ये, मग ते प्लांट्स असो किंवा एनिमल्स असो. अशा पद्धतीने हा एक मुद्दा झाला. मी आता या ठिकाणी थांबतो आहे. मला वाटते शेवटचा मुद्दा आहे, अजून एक पूर्ण तासिका लागेल काय चॅप्टरला. ठीक आहे, एक तासिका आपण 15-20 मिनिटाची घेऊन घेऊ, म्हणजे आपल्या 3 तासिकेमध्ये बहुतेक चॅप्टरला कव्हर होऊन जात आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी मी थांबतो आहे. चला, खूप दिवसाच्या नंतर मला क्लास घेण्याची वेळ मिळाली, या ठिकाणी थांबतोय. चला, नमस्कार, धन्यवाद.